राहुल नावाचा एक शाळकरी मुलगा एका दुर्दैवी अपघातामध्ये त्याचे आईवडील दोघेही जातात. परिस्थितीने त्याच्यापुढे संकटांचा खूप मोठा डोंगर उभा केलेला असतो. तरीही राहुल हिंमत हरणारा नव्हता. परिस्थितीशी सामना करायचं त्यांनी ठरवलं आणि जिद्दीने उभं राहायचा त्यांनी विचार केला. मोठी स्वप्न पाहायचं असा विचार केला आणि शाळेची बॅग घेऊन तो शाळेमध्ये जायला लागला. तो ज्यावेळेस तशाच अवस्थेमध्ये शाळेत जात होता त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी त्याला हसण्याचा प्रयत्न केला, त्याला बरेच टोमणे मारण्याचा प्रयत्न केला. हा आता असा शाळेत जाणार, याचं कोण बघणार आहे, कसं काय हा शाळा शिकणार, असे बरेचसेच प्रश्न आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या लोकांच्या मनात होते आणि ते त्याच्यावरती उपहासाने हसत होते. पण राहुलने त्यांच्याकडे पाहिले नाही. शाळा शिकायची, स्वतःच्या उदरनिर्वाहाचा सुद्धा विचार करायचा. त्याच्यामुळे त्यांनी शेतामध्ये काम करायला सुरुवात केली. शाळेतून आल्यानंतर किंवा सकाळी शाळेत जाण्या अगोदर तो शेतामध्ये जाऊन काम करत होता आणि रात्री जागरण करून जिद्दीने अभ्यास करत होता. असंच राहुलने आपला दिनक्रम ठेवलेला होता. सकाळी संध्याकाळी शेतामध्ये काम करायचं, रात्रीचं जागरण करून अभ्यास करायचं. कारण त्याची स्वप्न खूप मोठी होती. खूप मोठं आयुष्यामध्ये त्याला काहीतरी मिळवायचं होतं असं त्याचं ध्येय होतं. म्हणून खूप जिद्दीने आणि आत्मविश्वासाने राहुल सतत प्रयत्न करत होता आणि त्याचा वर्गामध्ये प्रथम क्रमांक आला. वर्गशिक्षकांनी त्याचं कौतुक केलं, त्याचबरोबर मुख्याध्यापकांनी त्याला पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार केला. तेव्हापासून राहुलने शाळेमध्ये कधीही पहिला नंबर सोडला नाही. मेहनत आणि परिश्रम याच्या जोरावरती राहुल पुढे जाऊन मोठा बिझनेसमॅन बनला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची तयारी हे तीन सूत्र जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबली तर आपण कधीही परिस्थितीसमोर हार मानूच शकत नाही. परिस्थितीलाच आपल्यासमोर हार मानावी लागते. गोष्ट आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.